नमस्कार मंडळी, आजच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डेली ब्लॉग म्हणजे आजपासून आम्ही नवीन ब्लॉग सुरू करतो आहे. प्रयत्न तर असा आहे की डेली ब्लॉग टाकायचा. सो आजचा आमचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आम्ही जात आहोत आमच्या गावाला म्हणजे साताराला. आणि माझ्यासोबत आहे कोकणातला पोरगा म्हणजे गणेश हुले. तुम्ही पहिलं मागच्या ब्लॉगमध्ये बघितले असेल आपली राधा. त्या राधासोबत आपण जाणार आहोत TVS ज्युपिटर. तर मंडळी भेटूया प्रवासामध्ये, बघूया प्रवासामध्ये काय काय घडतं आहे. सुखरूप जाऊ हीच आमची इच्छा आहे. जाणार यस. तर मंडळी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. सहा होते, 1 तास झाला. 1.5 तास. किती वाजता निघा? 4:30ला ना? नाही 6 बंद झाली. चहा द्या ना दोन. थंडी आणि चहा 2 कप चहा. काय नाही बस. बस. हवा चेक करते हुए सकाळचे वाजलेत 7ला 10 मिनिटं बाकी. शनिवार असल्यामुळे शनिवार रविवार लागून येतं ना, या टायमाला रायडर भरपूर फिरतात. आता आम्ही आलो आहे लोणावळ्याला. आता घाटावरती आहे. घाटाच्या मेन पॉईंटला उभे आहे आम्ही सेंटरला. आता घाट फिरायचा प्रयत्न करणार आहोत आणि नंतर आणि थंडीमध्ये पण एवढी नाही आहे, पण गाडी चालवताना भरपूर वाजते. नमस्कार मंडळी, आत्ता आम्ही आलो आहे खेड शिवापूर क्रॉस केलं आहे. आता वाजत 9:22 आणि बघू शकता तुम्ही. हे बघा, ही आहे कैलास मिसळ. मी आता जरा नाश्ता करण्यासाठी इकडे थांबलो आहे. आणि कसं वाटतंय? मस्त गारेगार बऱ्याच दिवसानंतर ट्रॅव्हलिंग करतोय, माझ्या मध्ये 1.5-2 वर्षानंतर थंडीमध्ये. आणि ते पण थंडीमध्ये. त्यामुळे असं सगळं अवघडल्यासारखं वाटायला लागलं आता हळूहळू. गरमीमध्ये मिसळ. गरमीमध्ये मिसळ.
नमस्कार मंडळी, दुपारचं 1 वाजलं आहे. आम्ही सकाळी 4:30ला निघालो होतो. आत्ताशी आम्ही पोचलो आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 8 तास झाले आम्हाला. प्रवास एकदम सुखद झाला, काहीच प्रॉब्लेम नाही झाला. मस्त आम्ही आराम एन्जॉय करत करत आलो, मजा घेत घेत आलो. आता आम्ही पोचलो आमच्या गावाला, उरुल या गावाला. बघू शकता किती एन्जॉय करते भाऊ. आपस आपस अरे ताकद लागतं त्याला. आलं 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 पाणी आलं. प्रवास एकदम चांगला झाला. पण उमरतपासून पाटणला येताना माझ्या मते बरंचसं झाडांची कत्तल करण्यात आली होती. म्हणजे असे रस्त्याच्या बाजूला भरपूर झाडं होती. म्हणजे माझ्या मते रस्ता बहुतेक डबल करायचा चालला त्यांचा. पण विकासाच्या ह्याच्याखाली पर्यावरणाची भरपूर हानी होते. याची सरकारने किंवा आपण पण काळजी घेतली पाहिजे. तर विकास करा, विकासाला आम्ही नाही बोलत नाही, पण पर्यावरणाची पण तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे. आज तुम्ही 1 झाड तोडताय तर त्या जागी 2 झाडं लावा. बस एवढंच सांगणं आहे मला. तर हे आमचं लोकेशन बघू शकता, कसलं भारी दिसतंय. सगळं हिरवळ हिरवळ आहे. इथे आपण कदाचित इथे बघ. अरे हे पहिलं ना, अरे लय अडचण होती माहिती आहे का. अरे घाबरायचो मी इथे लहानपणी. हे आता हे क्लीन तरी दिसते. आता हा रस्ता तरी केला आहे. हा पण हा इथून पण सीन घेऊ शकतो चांगला आपण. हा बघ ना, 50 वर्षाच्या वरती झालं भरपूर रे. हे चाय गणेशला प्रश्न पडला मित्रांनो की ही गाय आहे का म्हैस आहे. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा काय बरं. चेहऱ्याने काय. सो ॲक्च्युली आमचं गाव पुढे आहे अजून 1-2 किलोमीटर. आत्ता आम्ही राहण्यात राहतो, म्हणजे गावापासून 1 किलोमीटर पाठीमागे. सो तिकडे जाण्याचा रस्ता हा असा आहे. थोडासा बाजूला मस्त शेत आहेत आणि या बाजूला पाठीमागे माझ्या बघू शकता ओढा आहे. 12 शेती असते या साईडला, कारण की काळी माती असते आणि काळी मातीमध्ये पाणी शोषून घेण्याची ताकद जास्त असते, पाणी आणि साठवून ठेवण्याची. त्यामुळे इकडे 12 महिने शेती चालूच असते. जास्त करून इकडे ऊस पिकवला जातो. ऊस, भुईमूग, ज्वारी, बाजरी, बरंच काही काही. कसलं विचारत गुंतला का माहित. तू एवढासा पक्षी कसा बनवतो. अच्छा, त्या विचारात गुंतलाय. ही अरे इथं पण पाणी भरपूर आहे, पण पाणी खराब झालं. ती पण विहीर आहे. ही आपली विहीर आहे, पण सध्या पाणी खराब आहे आणि भरपूर आहे पाणी तसं बघायला गेलं तर. आणि विहीर बांधलं नाही आहे, त्यामुळे ते सगळं पाणी सगळ्या रेती पडून पडून ते पाणी जरासं गडूळ दिसते. हा शेपूचा आंबा. त्याला आंबे लागतात, केशरी असतात. आम्ही त्याला शेपू आंबा बोलतो, शेपू आंबा. लहानपणी आम्ही लय खायचो. शेपूच्या आकारात उन्हाळ्याच्या सुट्टीत आलो ना की ते लय आंबे असायचे, आम्ही लय खायचो आंबे. आता ते दिवस गेले, विहिरीत पडत असत. राहिल्या फक्त आठवणी. पण तुला माहिती आहे गणेश, आपण जे जगलो ना ते आत्ताची पिढी नाही जगू शकत. म्हणजे आता जन्मलेली पिढी. कसं वाटतं फिलिंग? मस्त शांत असं वाटतं थांबावं. टेन्शन नाही, फोन नाही कोणाचे, काय नाही काय नाही. फक्त नेटवर्क नव्हतं पाहिजे. आहे नेटवर्क तुला? आहे म्हणजे वाढ बघतो नेटवर्क कधी. इथे समोर इथे आम्ही पहिले क्रिकेट खेळायचो. म्हणजे हा पूर्ण प्लेन होता, म्हणजे शेती व्हायची. पण जेव्हा शेती वगैरे होत्या प्लेन करायची ना, तेव्हा इथे आम्ही क्रिकेट खेळायचो. आणि मी कुठे असं माहिती आहे तुला, लहान होतो ना. हे बघित इथं पहिला ओढा होता, ही विहीर नव्हती, त्याला तिथे ओढा होता. तिथे विकेट किपर करायचा इकडे. आणि तिकडं बॉल मी अडवला, तिथे थांबायचो तेवढा लांब. हाय हाय आवाज येते, कोणतरी आहे आतमध्ये. सो हे आमचं घर आहे, छोटंसं उलूचं पण मस्त.
आता येत्या त्या हे आमचं घर आहे त्या घरासमोर एक अंगण आहे. त्या अंगणात वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं लावल्यात काकानी. ते बघूया आपण. हो मंडळी, आता आम्ही उरुलला आलो. आता हे आमचं उरुलचं गाव आहे या साईडला. ते तुम्ही बघू शकता. आता आपण तिकडे जात नाही आहे. आता आपण झालो आहे मामाच्या गावाला, तांबेवाडीला. त्याचा रस्ता इकडनं जातो. सो आता आपण तांबेवाडीला जाणार आहे आणि मग तिकडनं आपण हळदीचा कार्यक्रम करणार आहोत. अरे काय म्हणतो आर्यन भाई? बबलू काका काय बोलत? काका दादा बोल. काका बोला ना. काय म्हणतोस? कसं काय ओळखलंस मला? कॅमेरा एकदम तुझं अजून कोण असणार आहे?